काला चला तुम्ही नाच, काला चला टोपीवाले काका तुम्ही नाच, काला चला नाच, काला चला तुम्ही नाच, काला चला टोपीवाले काका तुम्ही नाच, काला चला जागराला चला तुम्ही जागराला चला, आपल्या गावाच्या आयाबायांनो जागराला चला, जागराला चला तुम्ही जागराला चला, आपल्या गावाच्या आयाबायांनो जागराला चला. आटपाट नगर होते. नगरात एक राजा होता. तो आपल्या नगराची पाहणी करायला चालला आहे. चला तर मग आपण पण जाऊया. चला 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 चला. कोण आहे तिकडे? मी आहे महाराज. मी महाराज तर आम्ही कोण? तर मी महाराज. महाराज तर तुम्ही. आम्ही तर आपली काय म्हणते आपली प्रजा? सुखी आहे महाराज. सुखी आहे, सुखी आहे. अरे वा, आशेष आहे की हे बघ आपल्याला जिमा स्वच्छता अभियानाच्या आजा बघायचे आहे. हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे आहे. चला की महाराज. चला चला चला. हे काय नाकाला फडके लावून इंडियाच्या आदेश दिला होता का आम्ही? नाही महाराज. हे काय फिरतंय? चला आपण जरा खाली उतरून बघूया. अरे किती घाण जागा आहे ही. किती घाण वास येतोय. कुठून येतोय आवाज? हे काय पोळाला इथं कुठे बसवलं? हो, हा रोज इथेच असतो. साऱ्या गावाचे लोक इथेच असतात. हा हगंदारी रोड आहे आपल्या हातेर गावाचा. बघितलं मंडळी, जग कुठे चाललंय आणि आपण कुठे. गावाच्या सुरुवातीला ही दुरुंदी असे बाहेर उद्यावर शौचास दिसणार. आपण आपले गावचे आरोग्य धोक्यात आणतोय. आता तरी डोळे उघडा सर्वांनी. शौचालय बांधा व त्याचा नीट वापर करा. हे काय कच्च्या कुंडीतने टाकता फेकला? चुकलं महाराज, माफी असावी. कचरा कचरा कुंडीतच टाकणार. किती निष्ठापणा. हे बघा गुरुजी पण आले. नमस्कार महाराज. सगळ्यांनी ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करायला पाहिजे आणि त्याची नीट विल्हेवाट करावी. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सामाजिक स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. बरं का मुलांनो, दात घासले का? अंघोळ केली का? थुंकलं कुठे? पाणी कुठे टाकलं? अरे बाळांनो, आम्ही रोज सांगतो की वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. किती सुंदर विषय आहे हे. आई तिच्या मुलाला पेपर खाऊ घालते. पण हे काय कचरा रस्त्यावरच फेकला? या सिस्टर. महाराजांचा विजय असो. विजय असो. विजय असो. हे काय चाललंय सिस्टर? प्लास्टिक रस्त्यावर फेकताय. काय चाललंय? समाजसेवी महाराज, प्रत्येक नागरिकाने स्वतः यासाठी काळजी घ्यायला हवी. प्लास्टिक सर्व सृष्टीसाठी घातक आहे. त्याचा पूर्णपणे वापर टाळायला हवा. हेच प्लास्टिक प्राण्यांच्या पोटात गेले तर प्राणी मरतात. हे प्लास्टिक जमिनीत राहिले तर जमीन नापीक होते. हे प्लास्टिक कुजत नाही, ते जमिनीत तसेच राहते. म्हणून आपण सर्वांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करायला हवा. इथे का प्रधानजी? होय महाराज. गावात दवंडी द्या. सर्व गावकऱ्यांना त्यात सामील करा व शौचालय बांधायला लावा व त्याचा नियमित वापर करायला लावा व आपले राज्य सुंदर करूया.
स्वच्छ भारत